महायुतीमध्ये नाराजांची कमी नाही आहे। त्यामध्ये आता सदाभाऊ खोतांच्या एका विधानानं चर्चांना उधाण आलंय। आपल्याला किमान राज्यपाल तरी करारे अशी मागणीच त्यांनी भर कार्यक्रमात केली आहे। नेमकं काय घडलं त्या कार्यक्रमात आणि महायुतीत मित्रपक्षांची घुसमट सुरू आहे का जाणून घेऊया। मला कुठं राज्यपाल तरी करा, सदाभाऊ खोतांची कोपरखळी की मनातली सल? महायुतीत मित्रपक्षांची महाकोंडी। बाबा तुम्ही खासदार व्हा, डॉक्टर तुम्ही आमदार व्हा, पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा, मला कुठे तर राज्यपाल तर करा। नाही चला आमचं भेंडवाल्यागतच होयाचं। खोतांचं हे वाक्य वर करणे मिश्किल वाटलं तरी मनापासून आलेलं दिसतं। खरं तर महायुतीचं सरकार बाहुबली बहुमत मिळवून सत्तेत आलं। मात्र या बाहुबली सरकारमध्ये सध्या सत्तेत राहूनही सत्ता नसलेले आणि त्या सत्तेची आस लावून बसलेले अनेक भल्लालदेव आहेत। महायुतीतल्या मुख्य 3 पक्षातच नाराजांची संख्या खूप मोठी आहे। त्यात आता महायुतीतल्या मित्रपक्षांचीही भर पडली आहे। सांगलीतल्या विट्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा नागरी सत्कार सोहळा झाला। या कार्यक्रमात पडळकरांचं कौतुक करताना मिश्किल शब्दात रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली आहे। बाबा तुम्ही खासदार व्हा, डॉक्टर तुम्ही आमदार व्हा, पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा, मला कुठे तर राज्यपाल तर करा। नाही चला आमचं भेंडवाल्यागतच होयाचं। नाही भेंडवाल्यांचं कसं असतंय माहितीये का, चांगलं गाणं पिपाणी वाजवायला लागलं की आजूबाजूचं गडी म्हणतील ऑन्स मोर आणि मग ते तटून वाजवत। पण जे ऑन्स मोर म्हणणारे गडी कुठं पहिल्या पंक्तीला आणि वाजवणारे बिड्या फुगे कोपऱ्यात, त्याला कोण जेव बी म्हणत नाही। खरं तर 2014 साली भाजप शिवसेना महायुती सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीचा मित्रपक्ष होती। मात्र नाराज राजू शेट्टींनी 2017 साली युतीशी गट्टी तोडली। मात्र तेव्हा राजू शेट्टींचा हात सोडत सदाभाऊ खोत यांनी भाजपसोबत सत्तेत राहणं पसंत केलं, कारण महायुतीनं त्यांना कृषी राज्यमंत्रीपद दिलं होतं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत बाहुबली बहुमत मिळून महायुती पुन्हा सत्तेत आली। मात्र भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांपासून ते राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांपर्यंत अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही मंत्रिपदापासून वंचित राहावं लागलं। त्यात मित्रपक्षांची काय कथा? त्यावेळी मंत्रिपद न मिळाल्यानं सदाभाऊ खोतांनीही अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती। महायुतीत अगदी उपमुख्यमंत्री शिंदेंपासून भाजपचे माजी अर्थमंत्री मुनगंटीवारांचे रुसवे फुगवे अधून मधून पाहायला मिळतात। मात्र भाजप श्रेष्ठी आपली रणनीती बदलत नाहीत। याची जाण असल्यानंच खोतांनी मिश्किल शब्दात का होईना आपली दुखरी नस समोर आणली असंच म्हणावं लागेल। मात्र पडळकरांकरवी खोतांनी बोलून दाखवलेली नाराजी भाजप श्रेष्ठींपर्यंत पोहोचेल का आणि भाजप खोतांची इच्छा पूर्ण करेल का, हे येणारा काळच सांगेल। सरफराज सनदीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, सांगली।